त्यातल्या अनेकांना विसापूरमध्ये ठेवलेलं होतं आणि त्यातले 7 जणांवरती सिव्हिलमध्ये उपचार सुरू होते. दुर्दैवाने 4 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोप होतोय की निष्काळजीपणा, त्यांना बांधून ठेवण्यात आलं, त्यांना पाणी दिलं नाही, अन्न दिलं नाही, अशा पद्धतीनं हलगर्जीपणा केल्याचं दिसतं. मी माध्यमातून ती बातमी वाचली, मी पाहिलीसुद्धा. तर म्हणजे असं ते दुर्दैवी घटना आहे तशी असेल तर. आता प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे की कशामुळे घडलं ते चौकशांती कळेल. माननीय जिल्हाधिकारी महोदयांना मी सांगितलेलं आहे की सगळ्या प्रकारची तात्काळ चौकशी करावी. त्यांची वस्तुस्थिती असेल, थोडी दोषी असतील तर कारवाईच केली पाहिजे. ते भिक्षुक आहे म्हणून त्यांना कशा पद्धतीने त्यांना उपचार करायचेच नसतील तर ते हे कोणीच मान्य करणार नाही. मात्र कुठेतरी त्यांना अमानवीय पद्धतीने बांधून ठेवण्यात आलं, कोंडून ठेवण्यात आलं आणि जेव्हा सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेतली त्याच्यानंतर कुठेतरी डॉक्टर धावून आले आणि त्याच्यानंतर उपचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात 4 जणांचा मृत्यू झाला. नाही, म्हणून म्हटलं की माझं वस्तुस्थिती जी माहिती घेतो आहे म्हणून माननीय जिल्हाधिकारी महोदय स्वतः चौकशी करतील त्या प्रकाराची. पण झालेली घटना अतिशय दुःखद आहे आणि जे कोणी त्याला जबाबदार असतील अशा पद्धतीने अमानुष पद्धतीने जी त्या लोकांना वैद्यकीय सेवेपासून प्रवृत्ती दिली नाही, त्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला त्या लोकांचा, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. शिर्डीमध्ये सुद्धा जेव्हा त्यांना ताब्यात घेण्यात आलं तेव्हा त्यांनी गेली नाही का, किंवा मग ते जर व्यसनाधीन होते तर व्यसनमुक्तीसाठी काही प्रयत्न केले नाही का, असाही प्रश्न यामधून उपस्थित होतोय. एकूणच जी कार्यपद्धत जी अवलंबली असेल त्या प्रशासनाच्या कारवाईमध्ये आपण कधी हस्तक्षेप करत नाही. आता नेमकी कार्यपद्धत काय अवलंबली त्यांनी ज्यावेळी तिकडून त्यांना ताब्यात घेण्यात आलं, किंवा आता हे नंतर विसापूरला नेल्यानंतर मग पुन्हा त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर म्हणून जिल्हाधिकारी सगळ्या प्रकारे सगळ्याच बाबीची चौकशी करतील.